आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर। शरद पवारांनाही मागे टाकलं। हे कसले विक्रम? फडणवीसांच्या नावे झालेल्या नव्या विक्रमावरून संजय राऊतांनी डिवचलं। नेहरूंचे विक्रम कोणी मोडू शकतं का? वसंतदादांचं सहकार क्षेत्रामध्ये काम। शरद पवारांनी MIDC महिला आरक्षणासारखे निर्णय घेतले। फडणवीस सांगू शकतील का त्यांनी काय केलं? राऊतांचा सवाल। लाडक्या बहिणींना धक्का। 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र। तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। लाडकी बहीण योजनेमध्ये KYC नंतर 1,67,00,000 महिला पात्र। वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यामध्ये वाढ नाही। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। आता अटी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जातंय। कर्जमाफीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव। विजय वडेट्टीवारांचा आरोप। शेतकऱ्यांना वगळायचं असेल तर मग कर्जमाफी कशाला देता? वडेट्टीवारांचा सवाल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेनं नेहमीच लाडक्या बहिणीला विरोध केलाय, पण लाडकी बहीण योजना कधी बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। भाजप प्रवक्ते नवनाथ पण यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमधून कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी वगळले। लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार याची कल्पना होती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीपोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 711 कोटी अनुदान। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईमध्ये घर द्या। उपमहापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी संजय घाडींचे प्रयत्न। तर उपमहापौरांना बंगला दिल्यास पालिकेकडून विरोध। उपमहापौर संजय घाडींच्या मागणीवरून पेडणेकरांची मागणी। कोण दिल्लीमध्ये जाणार, कोण मुख्यमंत्री होणार, NDA म्हणून आम्ही बघू अशी वक्तव्य करून आमच्यामध्ये कोणताही वाद होणार नाही। संजय राऊतांच्या वक्तव्यावरून नरेश म्हस्केंची टीका। राज्यसभेवर पुन्हा कसं निवडून येता येईल, राऊतांनी असा विचार करावा असाही निशाणा। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटलांचं वक्तव्य। बच्चू कडू हे बच्चू आहेत, ते बच्चूसारखी विधानं करतात। दरेकरांची टीका। कडूंनी प्रगल्भतेनं बोलावं, त्यांचा नेता CM व्हावा हे बोला। फडणवीसांनी कुठे जावं ते बोलू नये, दरेकरांची टीका। 5-6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या। बियाणं उपलब्ध करून न दिल्यास बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकू। बोगस बियाणांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक। कृषी आयुक्त सूरज मांढरेंना फोन करत सूचना। तर सरकार झोपलंय का? बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, यामागचा सूत्रधार जाहीर करणार। गिरिजानं तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही? विनायक राऊतांचा सवाल। गिरिजानं 12 कोटींची मागणी केली होती। कोर्ट जेव्हा बोलावेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार। पत्रकार परिषदेमध्ये विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। राणेंचा तिरस्कार करणाऱ्या विनायक राऊतांची विकेट पडली। विनायक राऊतांच्या घरच्यांनीच त्यांची विकेट पाडली। निलेश राणेंचा हल्लाबोल। आम्हाला काही करायची गरजच पडली नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। विनायक राऊतांची सून सपशेल खोटं बोलतीये। त्रास दिला जात होता हे समजायला गिरिजा राऊतला 8 वर्ष लागली। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर गिरिजा राऊतचा वकील हा भाजप पदाधिकारी, पेडणेकरांचा आरोप। मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर अयोध्या पौळ आक्रमक। तुमच्या घरातील प्रेम प्रकरण महाराष्ट्राला सांगायला भाग पडू नका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांचा शिरसाटांना इशारा। ठाकरेंनी जाहीर केलेल्या रामरक्षा आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही। उद्धव ठाकरेंचा 18 तारखेला नागपूरमध्ये रामरक्षा पठण। फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड। भाजप ठाकरे सेना आमने सामने येण्याची शक्यता। रामरक्षा नव्हे, ठाकरे गट रक्षा पठण। भाजपच्या परिणय फुगेंची टीका। तर अनेक वर्षानंतर ठाकरेंना शहाणपण सुचलं। उदय सामंतांचा टोला। ठाकरे सत्तेमधल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर उभे, याचा आनंद। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून बच्चू कडूंचा टोला। सोनम वांगचुक यांचं दिल्लीमध्ये 16 दिवसांपासून उपोषण। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा। जिथे गरज असेल तिथे रस्त्यावर उतरणार। देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन।
20 तारखेला सोनम वांगचुक यांचा नीट संदर्भात दिल्लीमध्ये मोर्चा. जिथे असाल तिथे सर्वांनी आंदोलन करावं. राहुल गांधींनी सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी जावं. गरज पडल्यास मीही दिल्लीमध्ये जाईन. अभिजित दिपके सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आप आणि माकपचा पाठिंबा. आतिश्री यांच्या नेतृत्वाखालील आपच्या शिष्टमंडळानं आंदोलनस्थळी भेट दिली. 20 जुलैला संसद भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चालाही नेत्यांकडून समर्थन. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस. नागपुरातील 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरे गटाकडून अद्याप परवानगी मागितली नसल्याची माहिती. मंदिरात रामरक्षा पठण कुणीही करू शकतं, मात्र आंदोलनाला परवानगी नाही. रामनगरमधील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांची माहिती. तुमचा उपनेता महिलांवर अत्याचार करतोय. तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं रक्षण करा. विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांवरून नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. पालखी मार्गामध्ये टेम्पोनं धडक दिल्यानं भीषण अपघात. 4 जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जेजुरीमधील वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जेजुरीमधल्या अपघाताची दखल. अपघाताची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्याही सूचना. जेजुरीतल्या अपघाताची सखोल चौकशी करा. वारकऱ्यांच्या सुरक्षेची सरकारनं पूर्ण काळजी घ्यावी. योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आमदार रोहित पवारांची मागणी. अपघाताची मुख्यमंत्री कार्यालयानं तातडीनं दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळेला जखमींना तातडीनं सुविधा देण्याच्या महाजनांच्या सूचना. राम मंदिर दानचोरी प्रकरण. सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, राम मंदिर ट्रस्टला नोटीस. सुप्रीम कोर्टाने एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट मागवला. स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यामध्ये जमा करण्याचे निर्देश. बोरिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून भाजप शिंदे सेनेमध्ये राजकारण. बोरिवलीमध्ये संजय निरुपम यांच्याकडून फेरीवाल्यांसोबत संवाद. क्यूआर कोड धारक फेरीवाल्यांना स्थानिक परिसरामध्ये व्यवसायाची परवानगी द्या. संजय निरुपम यांची मागणी. निरुपम यांच्या भूमिकेमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता. जालन्यामध्ये विकास कामावरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. भीम पार्कला माजी आमदाराचा विरोध. अर्जुन खोतकरांचा आरोप. तर जे झालं नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न. कैलास गोरंट्याल यांचं प्रत्युत्तर. भुसावळच्या दीपकनगरमधील थर्मल स्टेशनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा. खडसेंचा आरोप. सरकारनं चौकशी करावी. एकनाथ खडसेंची मागणी. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या.